एक गोष्ट त्याच्या भव्यतेची, एक गोष्ट त्याच्या परिवर्तनाची, एक गोष्ट त्याच्या सुंदरतेची, एक गोष्ट त्याच्या उंचतेची, एक गोष्ट त्याच्या जिद्दीची, एक गोष्ट त्याच्या इतिहासाची, एक गोष्ट त्याच्या खंबीरतेची. होय, ही गोष्ट किल्ले रतनगडाची, ही गोष्ट किल्ले रतनगडाची. फायनली मित्रांनो, आज आपण आलो आहोत रतनगडाची भटकंती करायला. ऑलरेडी आपण रतनगडाची भटकंती केलेली आहे, पण ती केली होती आपण सामरत गावातून. आज आपण करत आहोत रतनवाडी गावातून. तर आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी आमचा ट्रेक सुरू झालेला आहे आणि आता आम्ही रस्त्यामध्ये आहोत. सो या ब्लॉगमध्ये तुम्हाला भन्नाटपैकी ड्रोन शॉट, सिनेमॅटिक शॉट आणि खूप इन्फॉर्मेशन या आपल्या ब्लॉगमध्ये भेटणार आहे की रस्ता किती वेळामध्ये तुम्ही पार करू शकता, आम्हाला चढायला किती वेळ लागला, नवीन ट्रेकर असतील तर त्यांना चढायला किती वेळ जाईल हा गड ह्या रतनवाडीतून. तर हा एकंदरीत पूर्ण ब्लॉग असणार आहे. सो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. सो हे नमस्कार मित्रांनो, मी सुची सिंग आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नवीन का झकास ह्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आज एकदम आरामात चालतोय कारण आज आम्ही रतनगडावरती राहणार आहोत. रतनगडावरची रात्र अनुभवणार आहोत. तर धमाल खूप येणार आहे. बघता तुम्ही वाट मित्रांनो अशी आहे, एकदम घनदाट जंगलातून जाते. सो आरामात चढा, अजिबात घाबरू नका. मित्रांनो, जसे जसे आम्ही पुढे चालतोय सुळका आमच्या नजरेत दिसतोय. थोडा दम लागतोय पण थंडगार हवा सुरू आहे. पावसाचं सुंदर वातावरण आहे, त्यामुळं थकवा जो आहे
तो निघून जातोय आणि आम्हाला ट्रेक करायला खूप भारी वाटतंय. सो रतनवाडी गावातून जर हा ट्रेक तुम्ही सुरू कराल तर जी रतनवाडीतून जी पायवाट आहे ना ती थोडी लांब आहे, पण चढाई खूप कमी आहे. म्हणजे मध्ये मध्ये थोडे टप्पे आहेत चढीचे. पण जेव्हा तुम्ही सामरत गावातून जेव्हा ट्रेक सुरू करता तेव्हा खूप चढाई आहे, भयंकर चढाई आहे. सो तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला सामरत गावातून जायचं की रतनवाडी गावातून यायचं आहे. तर मित्रांनो, पूर्ण निसर्गाचा आनंद घेत आम्ही रतनगडाची पायवाट चढतोय. कारण आज खास हे आहे की आज आम्ही घाई नाही करतो, कारण आज आम्हाला गडावरती राहायचं आहे रात्री. त्यामुळं चला चला पटपट पटपट, कारण घरी जायचं आहे अशातला काही भाग नाही आहे. आज हक्की रात्र आमच्याकडे आहे. सो एकंदरीत ह्या अद्भुत निसर्गाचा आनंद घेत आम्ही रतनगडचा ट्रेक हा हळूहळू पूर्ण करतोय. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुम्हाला असे मध्ये मध्ये असे स्टॉल लागतील, जसे की किल्ले तोरणाला आहे प्लस कलावंतीन दुर्गला आहेत. पण आज ते बंद आहेत. आज शनिवार आहे. कदाचित रविवारी हे चालू असतील, कदाचित, माहीत नाही. कारण ह्या रस्त्याने मी फर्स्ट टाईम आलो आहे. आमच्या मागे आम्हाला एक बोर्ड दिसतो आहे जो आम्हाला दर्शवतो आहे की रतनगड ह्या बाजूला आहे. सो आता आम्ही ह्या बाजूला जाणार. ठिकठिकाणी असे आता ॲरो आम्हाला दिसायला लागलेत. सो आम्हाला पूर्ण 100% खात्री आहे की आम्ही योग्य दिशेला चाललो आहे. तर खास सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की आपण जेव्हा सह्याद्री ट्रेकिंग करतो तेव्हा कुठल्याही प्रकारचा परफ्यूम लावून, जे आपण सेंट किंवा बॉडी स्प्रे असेल लावून अजिबात ट्रेक करू नका. कारण जंगलातील मधमाशा तुमच्यावरती अटॅक करू शकतात. कारण तुम्ही लावलेला तो परफ्यूम आणि त्याचा सुगंध हा मधमाशांना तुमच्या जवळ खेचून घेऊन येऊ शकतो. त्यामुळं सह्याद्रीत ट्रेक करताना परफ्यूम लावून ट्रेक करणं शक्यतो टाळा, कारण त्यामुळं तुमचा जीव हा धोक्यात येऊ शकतोय. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्हाला त्या लोखंडाच्या पायऱ्या आता दिसतात आहेत. सो खूप वेळ लागला आम्हाला, कारण आम्ही फोटो काढत शूट करत येत होतो. तर आम्ही सकाळी 9 वाजता ट्रेक सुरू केला होता. इथपर्यंत यायला आम्हाला 3 तास लागले. 3 तास ॲक्च्युली लागायला नको, पण लागले, कारण आम्ही सांगितल्याप्रमाणे फोटो आणि व्हिडिओ शूट करत येत होतो. त्यामुळं उशीर झाला.
जेव्हा तुम्ही रतनवाडी गावातून हा ट्रेक सुरू कराल तेव्हा तुम्हाला जो पहिला दरवाजा लागेल तो हा गणेश दरवाजा लागेल। आता बघता इथे बघा ह्या जुन्या पायऱ्या आहेत, पण त्या कदाचित गंज लागल्यामुळे त्या बंद केलेल्या आहेत आणि ह्या ज्या हिरव्या कलरच्या आहेत त्या नवीन आहेत, त्यामुळं इथून आतमध्ये प्रवेश करता नाहीत कारण ते बंद आहे। तर आपल्याला इकडून मागून जाऊन ह्या दरवाजाच्या इकडून जावं लागतं आहे आणि त्याच्यानंतर ही जी वरची सीडी आहे तिच्याने आपल्याला वरती चढावं लागतं आहे। मित्रांनो बघताय माझ्या मागे हा बुरुज तुम्हाला दिसतो जो आता पडक्या अवस्थेत आहे। थोडं आपण तुम्हाला आतून दाखवण्याचा प्रयत्न करूया की आतून तो कसा दिसतो। तर मित्रांनो हा आतून असा दिसतोय, पडक्या अवस्थेत आहे। कित्येक वर्षापासून किती पावसाळे बघितले याचा आपल्याला अंदाज नाही आहे। सो अजून सुद्धा तो स्वतःच्या पायावरती ठामपणे उभा आहे। बस आता आपल्याला आपल्या गड किल्ल्यांकडे लक्ष द्यावे लागणार आहे, कारण हे असंच जर झालं तर एक दिवस हे नक्की ढासळणार सगळ्यात आणि ते जमीनदोस्त होणार आणि मग पुढच्या पिढ्यांना आपण काय दाखवणार आणि काय सांगणार। तर प्रथम आम्ही मित्रांनो गणेश दरवाजाच्या इथून वरती आल्यानंतर आम्ही थेट पाण्याच्या शोधात आलो। त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर बघा इथे टोटली 4 पाण्याचे टाके आहेत, पण पिण्यायोग्य पाणी इथे 4ही टाक्यांमध्ये दिसत नाही आहे। म्हणजे हे तर बघताय तुम्ही एकदम हिरवं झालेलं आहे, हे थोडंफार हिरवं झालेलं आहे। हे माझ्या मागे जे आहे हे तुम्ही उकळून पिऊ शकता, म्हणजे गरम करून पिऊ शकता आणि हे तर एकदम गढूळच आहे जे उमराच्या झाडाच्या खाली आहे। पण बघा आपला मित्र प्रशांत तिकडे झरा एक तो का पितोय पाणी तिथे, तर तिथे झरा आहे, तर तिथलं पाणी 100% पिऊ शकतो आणि एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी आहे तिथलं, एकदम थंडगार पाणी। त्यामुळं आणि आम्हाला टेंट इथे खालीच लावायचं एका बुरुजावरती, त्यामुळे हे आम्हाला जवळ पडेल आणि तिथे झरा आहे, प्रॉपर वरून झरा आहे। आणि तुम्ही पण लक्षात ठेवा जेव्हा ह्या 4 टाक्यांच्या इथे आल हे उमराचं झाड आहे, तर ह्या उमराच्या झाडाच्या खाली त्या अशी गुफेसारखं आहे, तर तिथे तुम्हाला ते पाणी भेटेल। पावसात तर ऑब्व्हियसली त्याचा स्पीड जास्त असेल, पण ह्या 4ही टाक्यांमधलं पाणी पितात की नाही मला नाही माहिती। ॲटलिस्ट हे पाणी मला व्यवस्थित वाटते, पण मला माहीत नाही, आयडिया नाही की इथलं पाणी पितात की नाही। आम्ही बेस्ट ऑफ ऑप्शन शोधला आहे, सो आता आम्ही तिथलं पाणी पितो। आपल्या नंदीदेवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि हे एक ते पाण्याचं टाका आहे, पण पूर्ण गढूळ अवस्थेत आहे। 13व्या शतकात महादेव कोळी या जातीच्या सरदारांच्या ताब्यात रतनगड किल्ला होता। त्यानंतर रतनगड हा इसवी सन 1400 साली बहामनी शासनाच्या ताब्यात होता। पुढे इसवी सन 1400 मध्ये तो राजा नेमशाह यांच्या ताब्यात आला। पुढे इसवी सन 1490 साली मलिक अहमद याने किल्ला जिंकून घेतला व पुन्हा महादेव कोळी जातीच्या व्यक्तींची नेमणूक या गडावर केली। इसवी सन 1590 साली मलिक अंबर याने निजामशाहीत हा किल्ला त्यावेळी असणारा किल्लेदार मियां मंजूस यास हरवून ताब्यात घेतला व निजामशाहीत घेऊन पुन्हा महादेव कोळी जातींच्या व्यक्तींची नेमणूक केली। इसवी सन 1630 साली महादेव कोळी जातीचा सरदार व शहाजी राजे निजामशाही वाचवण्यासाठी मुघलांविरुद्ध एकत्र येऊन लढले। यावेळी मुघल विजयी झाले, माहुलीचा तह झाला। या तहात हा किल्ला मुघलांकडे गेला। इसवी सन 1660 मध्ये उत्तर मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात जिंकून घेतला आणि महादेव कोळी जातींच्या सरदारांची तिथे नेमणूक केली। इसवी सन 1664 साली सुरतेहून परत येताना शिवरायांनी ह्या किल्ल्यावर काही काळ आश्रय घेतला होता। इसवी सन 1688 साली जव्हारच्या राजाच्या मदतीने कल्याण व नाशिकच्या मुघल सुभेदारांनी हा किल्ला मुघलांकडे जिंकून घेतला। इसवी सन 1720 साली छत्रपती शाहू महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात परत जिंकून दाखल केला व सुभेदार जावजी हिराजी बांबळे यांची नेमणूक करण्यात आली। इसवी सन 1750 साली पेशवाईच्या काळात राजूर प्रांतातील मुख्यालय रतनगड किल्ल्यावर नेण्यात आले।
तिथून पुढे हा किल्ला ब्रिटिश राजवटीत दाखल झाला. पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा किल्ला स्वतंत्र भारताच्या ताब्यात आला. मित्रांनो, जेव्हा तुम्ही साम्राट गावातून जेव्हा तुम्ही ट्रेक सुरू करता तेव्हा तुम्ही ह्या महादरवाजाने तुम्ही ह्या गडावरती पोहोचता. ह्या बघा इथे रेलिंग आहेत, म्हणजे पायऱ्या आहेत. इथे तुम्ही साम्राट गावातून जेव्हा याल तेव्हा ह्या महादरवाजातून तुम्ही इकडे प्रवेश कराल. इथे बघताय तुम्ही मित्रांनो, हा प्रवेशद्वार आहे. इथून प्रवेश केल्यानंतर राईट साईडलाच सैनिकांसाठी देवड्या आहेत. एक देवडी आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जर समोर बघितलं तर हा आहे महादरवाजा. पूर्ण चांगल्या अवस्थेत अजून उभा आहे तो. बाकी तुम्ही हे बघताय पूर्ण गोमुखी आकाराचा दरवाजा, की शत्रूने जर खालून बघितलं की दरवाजा या गडाचा कुठे आहे तर त्यांना कळणारच नाही की दरवाजा हा इथे आहे, कारण हा गोमुखी आकाराचा आहे ना. गोमुखी आकाराचा दरवाजा बाहेरून खालून दिसत नाही. आणि फायनली मित्रांनो, आम्ही आलो एकदम उंच टॉपवरती. तुम्ही बघताय हे जे नेडा आहे, या नेड्याच्या एकदम वरती आम्ही उभे आहोत आणि रिमझिम पावसाचा खेळ सुरू आहे. थंडी हवा चालू आहे. पूर्ण प्रदेश आम्ही निहाळतोय की आजूबाजूला कुठले किल्ले आहेत, की जसं की समोर एयम के आहे, हलंग, मदन आणि कुलंग. समोर कळसुबाईचं शिखर दिसतंय. म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशावरती जर तुम्ही एक नजर फिरवलीत इथून तर तुम्हाला खूप सारे किल्ले दिसतील. इथे बघा, इथे खाली समोरच सँदन व्हॅली आहे. सो साम्राट गावाचं एकदम सुंदर दृश्य इथून दिसतंय. सो हे एकंदरीत बघून झकास वाटतंय, भारी वाटतंय. आता मित्रांनो, आम्ही चालत होतो तर बघा आम्हाला कडीपत्त्याचं झाड भेटलं. हे बघा केवढं मोठं आहे बघा. हे बघा, हे कडीपत्त्याचं, हे सगळे दिसतात ना, छोटी मोठी सगळी कडीपत्त्याची झाडं आहेत. हेच आपण बाजारातून विकत घेतो, पण इकडे बघा निसर्गामध्ये सगळं फ्री आहे, फ्री. तर मित्रांनो, आता मी आलो आहे ह्या रतनगडच्या कडेलोट पॉईंटवरती. त्या काळात जर कोणी गुन्हा केला तर इथून कडेलोट केली जायची. पण इथून मी जे दृश्य स्वतःच्या डोळ्यानं बघतोय ना मित्रांनो, हा कॅमेरा त्याला नाही दाखवू शकत जे मी स्वतः डोळ्यानं बघतोय. एवढे उंच उंच हे कडे, सह्याद्रीची पूर्ण रांग, आणि माझी नजर पोचत नाही आहे एवढ्या खाली, की एवढं ते खोल आहे. स्वतःला भीती वाटते. आता मस्तपैकी आम्ही आणलेल्या मॅग्या वगैरे जे पण आणलं आहे ते आता आम्ही बनवतो आणि लवकर जेवून एक 7:30 वाजता आम्ही झोपी जाऊ. म्हणजे उद्या सकाळी हा इकडचा पूर्ण भाग दाखवण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करू. तर मित्रांनो, रतनगड म्हणजे महाराजांचा सगळ्यात आवडता किल्ला. स्वराज्यातील रत्न म्हणजे स्वराज्यातील जे सोनं वगैरे असायचं, दागिने असायचे, हिरे मोती, ते सगळं या गडावरती ठेवत असत. स्वराज्यात जेव्हा लागेल, त्याची गरज असेल तेव्हा इथून ते नेले जात असे. म्हणून ह्या गडाला रतनगड असे नाव पडले.
डिनर हे झालेलं आहे. मॅगीने पोट भरलेलं आहे. आता वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि आता अंधार ऑलमोस्ट झालाच आहे. तर आता आम्ही झोपतोय कारण उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे. तर चला मित्रांनो, आता परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे. मित्रांनो बघताय तुम्ही, ह्या वास्तू आहेत सगळ्या, म्हणजे खोल्या असू शकतात, पण आता फक्त जोतेचा हा दरवाजा. पण इथे तुम्हाला थोडे असे चबुद्र्यासारखे असे थोडे दिसतात आहेत. रतनगडावरती ही एक अशी गुफा आहे. तिथे तुम्ही आरामात टेंट लावून, जर जास्त पाऊस असेल तर तुम्ही इथे टेंट लावून राहू शकताय. मोठी जागा आहे, फक्त एवढंच की ते खडबडी नाही सगळं. इथे कसं झोपायचं व्यवस्थित तुम्हाला प्लेन जागा बघूनच टेंट लावावं लागेल. आणि खूप जण इथे राहतात पण. माता रत्नादेवीचं जे मंदिर आहे त्याच्या पुढे आलात की ही गुफा भेटेल.